श्री दुर्गा सप्तशती मराठी कथासार अध्याय 4. ऋषी म्हणाले की अत्यंत पराक्रमी महिषासूर त्याची सेना देवीकडून मारल्या गेल्यावर इंद्रादी देवांनी नम्रपणे तिला वंदन करून तिची स्तुती केली. अशी चंडिका देवी जगाचे भले व संरक्षण व्हावे यासाठी वरदायिनी झाली. अशी ही जगदंबा सर्वांच्या घरी विविध रूपाने वास करते. ती मूळची भद्रकाली म्हणजे भक्तांचे कल्याण करणारी आहे. सर्व सृष्टीची माता आहे. तिच्या ठायी सत्व रज तमयुक्त अशी आदिम आहेस. जिच्या उच्चाराने सर्व देवतागण यज्ञभोग घेऊन संतुष्ट होता ती स्वाहा देवी आहेस. स्वर्गवादी पितरांना मुक्ती देणारी स्वदा आहेस. ऋषीमुनींसाठी विद्याद्रती अशी पराविद्या आहेस. चारी वेदांना शब्दाकृती देणारी स्फूर्ती आहेस. सर्व विद्या जाणणारी तू मेधा आहेस. अत्यंत कठीण मार्गात वाट दाखविणारी तू दुर्गा आहेस. श्री शंकराची गौरवशालिनी गौरी आहेस. तू प्रसन्न झाल्यास भक्ताला मनोवांछित फळ मिळवून देतेस. हे दुर्गे, तुझ्या स्मरण मात्रे जीवांची भीती नाहीशी होते. शत्रूचा नाश करून तू जगाचे कल्याण करते. हे अंबिके, तुझ्या हातातील शस्त्राने आमच्या सर्व बाधांचे निरसन हो व सदैव आमचे रक्षण करो. अशा प्रकारे देवीची स्तुती स्तोत्रे गायली. तिला दिव्य वाटिकेतील फुले अर्पण केले. चंदनादी सुगंधी द्रव्यांनी तिचे पूजन केले. धूप दीपल निरांजन ओवाळून तिला नमस्कार केला. देवी म्हणाली की मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. तुम्ही पाहिजे तो वर मागावा. देव म्हणाले की तू आमची सर्व संकटे दूर केलीस. आम्हाला निर्भय केलेस. महिषासुराचा वध केला. त्यातच सर्व मिळाले. तरीसुद्धा वर देण्याची इच्छा असेल तर आमच्यासाठी इतके कर, ज्या ज्यावेळी तुझे स्मरण करू आणि जो मानव तुझी स्तुती स्तोत्रांनी प्रार्थना करील त्याला संकटातून मुक्त कर. सर्वांना सुख समृद्धी व आरोग्य मिळो. जगाचे कल्याण करणारी भद्रकाली तथास्तु म्हणून अंतर्धान पावली. हे राजा, अशा प्रकारे जी देवांच्या शरीरापासून उत्पन्न झालेली होती ती समग्र कथा मी तुम्हाला सांगितली आहे. ती गौरी स्वरूपाने देवांच्या रक्षणासाठी आणि दैत्यांच्या संहारासाठी प्रकट झाली. त्याचे कथन पुढील अध्यायी पाहू.